नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. नाटकाला गेलो होतो. सिनेमा बरा होता ना. ते सिनेमाला गेले होते ना ते नाटकाला गेले होते. मग कुठे गेले होते? आम्हाला किती फसवलं तरी चालेल रे, एकमेकांना फसवू नका. आधी इथे एक मराठी मुलगी राहायची, आता इथे एक मुसलमान बाई राहते. खरं सांगा, आवडते ना? माझी गायाची शपथ आहे. खरं तर हा शोध लागलाय म्हणून मी तर युरेका युरेका असा ओरडलो पाहिजे, नाही का? हा शोध लावल्याबद्दल तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे मिस्टर शास्त्री. प्रेमवीरांना शिक्षा होतेच डॉक्टर, पण ती मलाच व्हायला पाहिजे, तुम्हाला नको. टेन्शन घेऊ नका डॉक्टर. मी आहे ना, मी आहे. कोणाला कळणार नाही. Go ahead. शट अप मिस्टर शास्त्री. वेळ लागलाय का तुम्हाला? तुमच्या बायकोवर माझं प्रेम आहे असं तुम्ही म्हणताय. आता आहे तर आहे ना डॉक्टर. नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? तुमच्या डोळ्यांनी. दोष तुमच्या नजरेचा आहे मिस्टर शास्त्री. मी असं कसं करू शकतो? हे चुकीचं आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं डॉक्टर. चुकीचा विचार करताय तुम्ही मिस्टर शास्त्री, आणि का ते मला खरंच कळत नाहीये. मला याचं उत्तर तुमच्याकडूनच हवंय. ती तुझी का होऊ शकणार नव्हती? तिचं लग्न झालं होतं. तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास. प्रेमात पडलो तेव्हा कुठे माहित होतं ती विवाहित आहे. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मग मग काय तुला म्हटलं ना, काही कथांची इति नसतेच. त्या रेंगाळत राहतात आणि आपल्या बरोबरच संपतात. मला त्या मुलीचं नाव कळायला हवं श्रीरंगराव. नाही सांगू शकत. तू माझा मित्र आहेस श्रीरंगा. म्हणूनच नाही सांगू शकत.
म्हणजे मी तिला ओळखतो. चला महादेवराव, श्री तू स्वर्गातून जहाज सुटण्याची वेळ झाली आहे आता. पुन्हा एकदा भूतलाकडे. काय झालं हसायला? मिस्टर शास्त्री, तुमच्याकडून माझी अशी अपेक्षा नव्हती. अशी म्हणजे? केवढ्या मोठ्या गैरसमजुतीत जगत होतात तुम्ही. आत्ता आठवत आहे. संदर्भ तेच, फक्त पात्र बदललेली. म्हणजे हे असं याआधी घडलंय? हो, घडलंय आणि नंतर सगळं बिघडलंय सुद्धा. मग मला का नाही आठवत आहे? आठवेल मिस्टर शास्त्री, आठवेल. आणि नाही आठवलं तर मी तुम्हाला सांगेन, पण आत्ता नाही. का? कारण आहेत मिस्टर शास्त्री, ती सुद्धा नंतरच सांगेन. मला वाटतं आता तुम्ही निघावं. मिस्टर शास्त्री तुमची वाट पाहत असतील. इनफॅक्ट मी सोडायला येतो तुम्हाला. काही घोट जास्त झालेत तुमचे. दॅट्स ओके डॉक्टर, मी जाईन. थँक्यू. तू जागी आहेस अजून? अजून आदिनाथ आले नाही आहेत. अगं 1 वाजून गेला. तू जेवलीस तरी? नाही, मी जेवेन नंतर. अरे ही काय वेळ काय ग जेवायची? कुठे गेलाय? माहित नाही, त्यांचा फोनही लागत नाहीये. म्हणजे जाताना सांगून नाही गेला ना? बाबा निघताना खूप घाईघाईत निघाले ते, राहून गेले असेल. तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीवरती पांघरून आहे का? तसं नाही बाबा. अगं तसंच आहे. मला काही कळत नाही का? तू त्याला एकदा सांगून का नाही टाकत? अमुक 1 वाजले की घरी परत यायचं नाही म्हणावं. असं कसं सांगणार बाबा? का नाही सांगता येत? मी सांगतो त्याला, येऊ दे घरी, मी सांगतो. बाबा तुम्ही प्लीज त्यांना काही बोलू नका. आधीच ते दमले असतील आणि ज्या अर्थी इतका उशीर झालाय त्या अर्थी तितकं काम असणार. मी इतकंच सांगतो की अशी समजूतदार बायको मिळायला नशीब लागतं. तुम्हाला कितीही सांग,
मी माझ्या पद्धतीने त्याला काचपिचक्या देणार, शाल जोडेल ते देणार. अरे एवढं जर काम माणसाने केलं तर आजारी नाही का पडणार? एवढी साधी गोष्ट कळत नाही त्याला. तुला सांगण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणा. जरा परत एकदा फोन ट्राय करून बघ. कुठपर्यंत आलं ते तरी कळेल. किती वेळ लागेल तेही कळेल. आणि वेळ लागणार असेल तर तू जेवून घे. बरं, तुम्ही झोपा आता बाबा. ठीक आहे. सॉरी, थोडा उशीर झाला. ठीक आहे, कामं असतात, उशीर होणारच. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी पानं घेते. नाही, नकोय मला जेवायला. का? भूक नाही. ठीक आहे. तू जेवलीस? नाही, का? मलाही भूक उरली नाही. शुभ्रा, भूक लागायला जसं कारण असतं तसं भूक मरायलाही असतं. मला तुमच्यासोबत जेवायचं होतं. जशी तुमची भूक भागली तशी माझीही भागली असं समजा. चला झोपूया. पानं घे. नाही, नको. माणसाने गरजेपेक्षा इच्छेसाठी काहीही करावं. सोबतीची गरजही नसेल आणि इच्छाही नसेल तर मग कशाला उगाच अन्नाचा अपमान. पानं घे, मी हात पाय धुवून येतो. शुभ्रा, हात पाय धुवून घ्या आणि शांतपणे जेवून घ्या. मग निवांतपणे बोलूया. दिवसभर खूप वणवण झाली असेल ना.
मिस्टर शास्त्रींना असं खोटं वागायची गरज काय होती? एकही थेंब न पिता कित्येक पेग प्यायल्याचा हा खोटा अभिनय कशासाठी? आज जे घडलं ते नक्की काय होतं? मिस्टर शास्त्रींवर चढलेला तो अंमल खोट्या मद्याचा होता की संशयाचा? याचा अर्थ काल रेस्टॉरंटमध्ये जो गोंधळ झाला तो चुकून घडला नव्हता, घडवून आणला होता. पण माझ्या हातून किंवा मिसेस शास्त्रींच्या हातून अशी कोणती चूक घडली ज्यामुळे त्यांना आमचा असा घाणेरडा संशय यावा? हा संशय घेणारा आदिनाथ आहे की महादेव? तुम्हाला पाहून त्या अपसेट झाल्या म्हणजे? एक मिनिट मिस्टर शास्त्री, मी समजू शकलो नाही. नाही म्हणजे ती अनेक वेळाला भेटली आहे तुम्हाला, सेशन्समध्ये एकांतात भेटली आहे तुम्हाला. तुम्हाला आवडते ती सुद्धा सुंदर आहे, तेच आवडते ना तुम्हाला? खरं सांगा, आवडते ना? मला त्या मुलीचं नाव कळायला हवं, श्रीरंगराव. नाही सांगू शकत. तू माझा मित्र आहेस श्रीरंगा. म्हणूनच नाही सांगू शकत. गेलो रे महादेवा, आमचं यान पृथ्वीवर जायची वेळ आली. म्हणे कोण आहे ती? आता महादेवला कसं सांगू कोण आहे ती? ती कोण आहे? मजा आला आज, खरंच मजा आला. ती मला या जन्मात नाही मिळाली, पुढच्या जन्मात मिळवीन. पुढच्या जन्मात नाही मिळाली, त्याच्या पुढच्या जन्मात. त्याही जन्मात नाही मिळाली तर त्याच्या पुढच्या जन्मात. पण ती मिळेपर्यंत जन्म घेत राहीन. श्रीरंग हे कोणाबद्दल बोलत होता? कोणाची वाट पाहणार आहे तू जन्मोजन्मी? पार्वतीचे? नाही, हे शक्य नाही. श्रीरंगच्या मनात पार्वतीबद्दल असले विचार असणं शक्यच नाही. पण मग कोणाविषयी बोलत असेल तो हे? की महादेवला आलेला संशय खरा होता? ध्यास हा ध्यास असतो, ज्याला काळाचं बंधन नसतं, कसल्याही मर्यादा नसतात. असतो फक्त वेध.
आणि वेधापर्यंत पोचण्यासाठीचा वेग. आता यापुढची प्रत्येक लढाई वेगवान हवी. इतकी की समोरच्याला विचार करायचाही वेळ मिळू नये. आणि म्हणून सुलेखा तनिष्काच्या नाही, इंदुमतीच्या बुद्धीने चालणार. एक जन्म अपुरा पडलाय, दुसरा नाही पडू द्यायचा मला. आता वेळ आलीये, वेळ